10वीं 12वीं या अन्य प्रवेश परीक्षाओं के रिजल्ट को लेकर तनाव में रहते हैं, लेकिन बढ़ती स्पर्धा के चलते 7वीं कक्षा के रिजल्ट का टेंशन लेकर एक 12 साल की लड़की अपना घर छोड़कर चली गई। वह घर छोड़ते समय अपनी 4 साल की छोटी बहन को भी साथ लेकर निकली, लेकिन नंदनवन पुलिस ने तत्परता दिखाते हुए महज कुछ घंटे में दोनों बच्चियों को खोज निकालने में सफलता हासिल की। पोलिसांना जवळपास या बाबतीत नंदनवन पोलिसांना 9-9:30 वाजताच्या दरम्यान माहिती पडली। त्या अनुषंगाने नंदनवन पोलीस ठाण्याचा स्टाफ पीआय जयवंत चव्हाण आणि बाकी त्यांचा स्टाफ शोध घेत होता। त्यांनी वायरलेसवर त्याप्रमाणे कळवलं। वायरलेसवर कळवल्यानंतर माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल साहेब आणि आमच्या झोन 4च्या डीसीपी रश्मिता राव मॅडम यांनी पूर्ण सगळ्या झोन 4च्या सर्व अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या स्टाफला बाहेर येऊन सगळा शोध घेण्याबाबत सांगितलं। तांत्रिक मदत, सीसीटीव्ही फुटेज, आजूबाजूच्या लोकांना फोटो दाखवून अशा मुली दिसल्या का, अशा मुली पाहिल्या का, या अनुषंगाने या पूर्ण भागात सर्च ऑपरेशन राबवण्यात आले। त्याच दरम्यान आम्हाला असंही वाटलं की एखाद्या वेळेला रेल्वे स्टेशन आणि बस स्टेशनवर या मुली गेल्या असू शकतात आणि त्या अनुषंगाने एका माणसाने फोन करून पण सांगितलं की बा अशा मुली मला रेल्वे स्टेशनच्या परिसरात दिसल्या होत्या। या अनुषंगाने मुलीचे आई वडील म्हणजे मुलगी जी मोठी मुलगी आहे ती 12 वर्षाची आहे, लहान मुलगी आहे ती 4 वर्षाची आहे। घरच्या कुठल्या तरी कारणाने किंवा अजून आम्ही त्यांना त्यापर्यंत विचारलं नाही, कारण रात्री ज्या वेळेला पुरी घेऊन आलेलो आहे त्यामुळे थोडंसं त्यांना बरं वाटत नव्हतं आणि रात्रीची वेळ असल्यामुळे आम्ही त्यांना प्रॉपरली विचारपूस केलेली नाही। त्या निघून गेल्या होत्या। मात्र मग गणेशपेठ पोलीस ठाण्याचे जे बीट मार्शल आहे अनुप पुराडे आणि श्री कृष्ण कुंडगीर यांनी तो कॉल ऐकला आणि त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की आम्ही या भागात आहोत। मग आम्ही त्यांना सांगितलं की बा प्लॅटफॉर्म नंबर 8 चेक करा। तर तेव्हा त्यांचं जाणे आणि आमचेही जाणे एकत्र झालं। त्या मुली सुखरूप तिथे होत्या, त्यांच्यासोबत कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही आणि ती मुलगी जी आहे ती मोठी 12 वर्षाची, तिच्यासोबत तिची लहान बहीण 4 वर्षाची, ते दोघेही बऱ्याच असं म्हणजे नंदनवनवरून निघून पायी रेल्वे स्टेशन पर्यंत पोहोचलेला होता। त्यात कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही। सीसीटीव्ही फुटेज पाहिलेले आहे किंवा त्या अनुषंगाने पाहिलेलं आहे, पण असं कुठे ऑटोनी कारनी अशा कुठेही त्या मुली गेलेल्या नाही। त्या मुली स्वतः पायी चालत गेलेल्या नाही, कारण नंदनवन कुठून जर जायचं आहे रेल्वे स्टेशनवर तर बट नॅचरल आहे की ते मुख्य प्रवेशद्वारातून रेल्वे स्टेशनवर जाण्याच्या ऐवजी शक्य होऊ शकेल की ते इकडनं गेले असेल, कारण त्यावेळेला संत्रा मार्केट कडून गेले असेल। संत्रा मार्केटचं गेट म्हणजे ते 8 नंबर येते आणि त्या अनुषंगाने आम्ही काल रात्री नाईट राऊंड म्हणून निकेतन कदम साहेब होते, त्यांच्या मार्गदर्शनात आणि क्राईमचे राहुल माकणीकर साहेब आणि पाटील साहेब डीआयजी क्राईम पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनात सुद्धा ऑपरेशन राबवण्यात आले। त्या अनुषंगाने आम्ही एक आरसीबी पथक पण बोलवलं होतं की जे रेल्वे स्टेशनचे पूर्ण कानाकोपरा म्हणजे 40 लोकांचे जे आरसीबी पथक होतं आमचं, त्यांच्यासोबत बर्डी आणि सदरचे अधिकारी लावून पूर्ण रेल्वे स्टेशन परिसरात पण कोम्बिंग ऑपरेशन सुरू करणार होतो। सुरू व्हायच्या अगोदर त्या मुली मिळाल्यामुळे आम्ही ती बाकीची कार्यवाही थांबवली नाही। या भागात जेव्हा शोधलं आम्ही, आमचं बस स्टँड पण शोधणं चालू होतं। बस स्टँड चालू होतं, खुले जे ग्राउंड होते ते ग्राउंड पण शोधणं चालू होते। कुठे जे साधे सिटी बसचे बस स्टॉप आहे ते पण थांबवणं चेक करणं चालू होते। गणेशपेठचं जे मेन बस स्टँड आहे तिथे पण लोक शोधण्याकरता गेले होते। म्हणजे कालचं जे हे यश आहे हे संपूर्ण म्हणजे माझं किंवा स्टाफचं किंवा कोणाचं नसून हे संपूर्ण नागपूर शहर पोलीस दलाचे टीमवर्क आहे आणि डॉक्टर रवींद्र सिंगल पोलीस आयुक्त यांनी ज्याप्रमाणे त्या ग्रुपवर किंवा वायरलेसवर मार्गदर्शन केले त्याप्रमाणे सगळे अधिकारी कर्मचारी ऍक्टिव्हेट झाले आणि हे मुली कुठलाही अनुचित प्रकार न होता आम्हाला मिळून आल्या। रेल्वे स्टेशन सारखा पॉइंट होता, एखाद्या गाडीत जर बसून निघून गेल्या असत्या तर कदाचित थोडी अडचण निर्माण झाली असती। घरगुती आहे, ते मुली लहान आहे आणि काही वैयक्तिक कारणामुळे ते सांगू इच्छित नाही किंवा मी पण आपल्याला सांगू इच्छित नाही। नागपूर शहरातल्या या भागातील म्हणजे नंदनवन भागातील जे कोणी लोक होते, माजी नगरसेविका नैना झाडे पण होत्या आणि बाकीचे जे लोक होते, जिथे जिथे सीसीटीव्ही फुटेज पाहायचं आम्हाला काम पडत होतं तिथे लोक स्वयंस्फूर्तीने सीसीटीव्ही फुटेज दाखवत होते। आम्ही त्यांना दाखवलं का रे मेट्रोचे खोदकाम चालू आहे, इथे कुठे मुली बॅरिकेडच्या मागे लपून बसल्या असेल किंवा या बगीच्यात पहा, या गार्डन मध्ये पहा किंवा या बस स्टॉपवर जाऊन पहा। म्हणजे असं झालं की आमचे 2 पोलीस कर्मचारी यांच्यासोबत 10 लोक सर्चिंग करत होते।
त्याच्यामुळे या भागातील म्हणजे परिमंडळ क्रमांक 4 म्हणजे प्रॉपरली नंदनवन, सक्करदरा, इमामवाडा या पोलीस ठाण्यात जे लोक राहते, काल त्यांनी आम्हाला त्या ऑपरेशन मध्ये मदत केली, त्यांचे सुद्धा मी या अनुषंगाने आभार व्यक्त करतो. आणि सगळ्या नागपुरातील सर्व जनतेला मी असं पण आवाहन करतो की त्यांनी ज्या वेळेला असं कुठलाही प्रकार होते त्यावेळेला पोलीस आणि जनता असा भेदभाव न ठेवता पोलीस मित्र किंवा पोलीस दूत या अनुषंगाने पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करावं. कालचं जे यश आहे हे पोलिसांसोबतच जे परिसरातील लोक आमच्या सोबत होतं